नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाडेल तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर फायनली मित्रांनो, थांबा एक मिनिट, आता लय आवाज येतोय. तर फायनली मित्रांनो आपला ड्रीम कम्प्लीट होतोय. कसला ड्रीम? पण भरपूर दिवसापासून राईडचा प्लॅन करत होतो, बाईक राईड करायची म्हणून. 3 ते 4 वेळा हा प्लॅन कॅन्सल झाला असेल, कारण की तुम्हाला माहिती आहे, तुमचे मित्र असतील की आपण जाऊ फिरायला, पण तारीख जवळ आली का यांची तारीख बदलतोय. खतम. कोर्टाच्या नियमाप्रमाणे चला जाऊया. फायनली निघलो आपण आज 12 तारीख 12 फेब्रुवारी आणि आपली राईड होणार आहे कर्नाटक, म्हणजे गोवा करून आपण कर्नाटकला जाणार आहोत. कर्नाटक फिरू, पूर्ण एक्सप्लोर करू. तर आता रोहितच्या घरी जातो. रोहित झालाय रेडी, चला जाऊया आणि ब्लॉग मध्ये बनून राहा. तर 5 ते 6 दिवसाची ट्रिप होणार आहे आपली. फायनली तुमचा सहर्ष स्वागत आहे या रोड ट्रिप मध्ये. गणपती बाप्पा मोरया. तर पहिला आपल्याला टँक फुल करायला लागेल. रोहित भाईसाठी मी जॅकेट घेतलाय, सेफ्टी जॅकेट, रायडिंग जॅकेट रोहितला देतो. आणि पहिले आपण पेट्रोल फुल करूया. पेट्रोल तर मी टाकलं ना काल. पेट्रोल पंपापर्यंत जाईल तर ठीक आहे, आणि जायला पाहिजे. रोहितला फोन केला, बरं स्टॉप आहे तुमचं, तो बोलतोय का घरी आहे, पप्पा आहेत घरी. चल ओके, तर काकांना भेटून जाऊ आपण. आणि फक्त रोहितच्या फादरनी माझ्या भरोश्यावरती रोहितला पाठवला आहे का बाईक घेऊन जाऊ नको. आणि आमचं पप्पा सांगत होतं की बाईक घेऊन जाऊ नको, 4 व्हीलर घ्या आणि तुम्ही बिंदास जा, 10 दिवस जा, 15 दिवस जा. सारा प्लॅन 5 ते 6 महिन्यापासून चाललेला का जाऊ, पण एक्झाम होत्या, एक्झाम मुलं थांबलो होतो. गोवाला जास्त एक्सप्लोर नाही करणार, कारण की जाऊन आलो एकदा. आपल्याला मेन मोटिव्ह आहे, मेन प्लेस आपल्याला एक्सप्लोर करायचे कर्नाटक, गोकर्णा आणि मुर्डेश्वर. मुर्डेश्वर कुठे आहे शेट? हे इथं काका आहेत. चला, काकानं उठवले लवकरच सकाळचं मी. ये तेरे लिए जॅकेट लाया भाई. कालदा काका येतो जाऊन आम्ही थोडा फिरून. हो, तुम्ही माझ्या भरोश्यावर पाठवलंय, मला याच्या भरोश्यावर पाठवलंय. असं सिस्टम आहे. बाईक वर कसं पाठवत नव्हतं पप्पा मला, 4 व्हीलर घ्या आणि जा बोलतात. पण बरं बाईक वर येतो एकदा फिरून, नंतर ना जाऊ. वर मी डायरेक्ट रशियन बांधला मोठा. ते स्ट्रीप भेटत पण कसा सरकतं इकडे तिकडे. याच्या कसं एकदम टाईट काम 25. या आमचे मथुरचा आहे गाडी. जेव्हा ही रशी बांधलो ना मी, आपल्या मथुरला बांधायला नेतो शाता. रोहित भाई पण ब्लॉगिंग शिकलेला आपल्या बा भाई. चला चल निघा, चला का. चलो वाय, फायनली रोहित भाई पण आला आपल्यासोबत. तर आपण डायरेक्ट पहिले पेट्रोल टाकायला जाऊ. पेट्रोल भरायला लागेलच पहिले फटाकसे, बाकीचा कार्यक्रम नंतर बघूया. 1210 ना. चला, पहिला फिलअप झालेला आपला 1210 रुपये. हे ट्रिप मारले आता 0-0 आहे. टोटल किलोमीटर किती होतं बघूया आपण. चले आवडा गे, हवा भर के निकलते ना अभी, झुपूक हवा बराबर मागताय. आता गाडी कशी म्हणजे झुप्पू जाईल ना. ओके का काका? काय बोलता, थंडी लागते काय? चला येतं का फिरायला? आलो का? कुठे येईल तो बालू? आम्हाला भेट देऊन आले मामा. आम्ही चाललो कर्नाटकला. चला येतो आम्ही. चला गाईज आता ओके. आता डायरेक्ट नॉनस्टॉप आपण 2 ते 3 तास तरी चालूया, मग थांबू थोडासा पाणी बिनी पियाला. काय तर चाय तो पिया आहे. अरे बॅग सुटली, ये दोरानं बांधतोय गाठ. यो कसा आहे, काम 25 स्ट्रिपची गरज नाही. एक गाठ मारली का धाड 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 धाड. अरे गाठी इथं हिशोब काय झालं, इकडे कपडे जास्त आहेत ना, म्हणजे इथं खालती होती ना थोडी, खाली बॅग आहे थोडी कमी आहे, तर इकडे रोल लोड येतो. चला गाइस, आपण आलो आता कर्नाटकपर्यंत. क्या बोलती बघली चल भाई, कॅमेरा चालू करतो. कर्नाटकला ट्रॅक आपण गेला होता 2 वर्ष आधी वाटतं. जरा कॅमेरा सेट करू दे, म्हणजे प्रॉपर अँगल आला पाहिजे. आता कसं वाईड अँगल निसता थांबतोय. 15 किलोमीटर झाले, असं वाटतं क 150 किलोमीटर मारलं काय. कसा शूट केलं जरा मजा येते का नाही. जराशी एरिया आपण चेंज केली ना थोडीफार, तरी पण असं लगेच वाटतं का बाहेर आलो का नाही. आता इकडं येऊन जवळ 1 वर्ष झालं तर या साईडला मस्त वाटतंय. असं वाटतंय का बाहेर आले थोडा. आता 2 स्टेटची आपली राईड होणार आहे, गोवा कर्नाटक. आणि आयफोन काय कामाचं नाही, यायला 1.5 लाख ते 2 लाख रुपये खर्च करून गाडी 1,30,000 आहे, 1,30,000. आणि मोबाईल 1,60,000. भाई जरा तरी इज्जत आयफोनला. माझा 1.5 लाख रुपये घ्यायचा.
बराच अंतर आपण कव्हर केला आहे. 161 किलोमीटर. किती वाजलं र? टाइम किती आला? 11:15. टाइम तर लय झाले भाई. चलो गणपतीपुळे जाणे का गणपतीपुळे. चला जरासा टनलचा शूट घेऊया बोललो म्हणून थांबलो 1 मिनिट. यू कैसा सीन है भाई. टाडा 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 लय मोठा आहे टनल. बूम बूम. अच्छा निंजा आहे निंजा. बूम बूम. नाश्ता करा थांबायचं आपल्याला अजून. नाश्ता म्हणजे काहीच नाही झालं. सकाळी निघलं 5ला उठलो. 6 वाजता तुम्हाला करायची नाही का 6:15. प्रॉपर राईड झाली. 7 वाजता चालू आपली. आणि त्याच्या पण लय वेळा थांबलो आपण. थंड वाटतं एकदम थंड वातावरण. कसला भारी. एवढा बाहेर ऊन आहे. कोणतं कसं हवा एकदम थंड आहे. असा रस्ता असता तर एकच दिवसात कर्नाटकला जाऊ. पाटा दुखा लागला. पाटा बाम लावून धापायला लागेल. कभी हम सोचते थे कि बाइक राइड पे जाएंगे और फाइनली आज आ गए. तो कैसा वाटता है? मस्त वाटतंय ना. अरे उरतया कशान ग. मोबाईलची मेमरी फुल. याच्या 5 ब्लॉग आहेत पण टाइमच नाही भेटला ना एडिट करायला. आता आज रात्री जर काहीतरी ऍडजस्ट करून 2 अपलोड करायला लागतील तेव्हा स्पेस भेटेल आपल्याला 2-3 दिवस शूट करायला. नाही तर काय करू. येऊ जाशील जर टाकीला टोकाला. कसला भारी सीन आहे बाई. प्रॉपर घरा याजन कसला भारी वाटत ना. इथं फार्म हाऊस बांधलं डोंगराव घरात मस्त. पहिला प्लॅन होता महाबळेश्वरला जायचा. तर महाबळेश्वर असा इकडं आतमध्ये 40 किलोमीटर. त्याच्यापेक्षा आपण गणपतीपुळेला डायरेक्ट जाऊ ना. मग तिथून डायरेक्ट गोवा जायला भेटेल आपल्याला. थोडा इधर रुकेंगे खाना बिना खाएंगे. गाडीला पण आराम आपल्याला पण आराम जरा. शाकाहारी जेवण आहे. हा शाकाहारी काय भेंडी आलू आहे आणि कांदा पत्त्याच्या भाजी. भजे बिजे भेटतील का? भजी 2 अंड्याचे 2 ऑमलेट बनवा. पाव नको भाकरी आणले का आणले? चपाती आणली. चला गाईस इथं प्रॉपर थांबलोय. का कोणता गाव आहे हो? खेड का? इथून पनवेल बाबा किती आहे? 157 किलोमीटर. म्हणजे आपण 157 किलोमीटर. मला ही बॅग ना खोलायला लागल ना. प्रॉपर बांधूला खोलून. म्हणजे ही सामान आहे ना याच्या याजन टाकाल. तुझी बरोबर बांधले र एकदम प्रॉपर आहे. और गाइस मयूर पाड़े चॅनल को सबस्क्राईब करो. पण 157 किलोमीटर मारला आपण काय वाटला नाही. फक्त जरा टाइमपास जास्त झाला. मामा टपरी हो कुठं बांधले. जरासा धस गेला ना डायरेक्ट टपरी वगैरे खाली. यो प्रॉपर पाणी असल्या कसला भारी दिसत असेल ना सीन. कडे घे डोंगर गाडी. यो बरे.